हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे भोगी, तर तुम्हा सर्वांना भोगीच्या मंगलमय शुभेच्छा. आणि त्या भोगीची मी भाजी करणार होते, सो म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. त्यासाठी इथं सगळी तयारी करून ठेवली होती मी. भाजीसाठी इथं वाटाणा, हरभरा आणि वरणा, रात्री भिजत घातलेले शेंगदाणे, गाजर, 3 वांगी घेतलेत आणि कांदा आणि मोठ्या साईजचा 1 टमॅटो, मोठ्या साईजचा 1 कांदा आणि मसाला करून घेतला आहे. काय मसाल्यात घातले ते नंतर पुढे शेअर करतो. इथं बघा मेथीची भाजी पण करणार आहे शेंगदाण्याचं कूट घालून. सो आपण पहिला भोगीची भाजी करायला घेऊया. त्यासाठी इथं मी पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालायचं. सो इथं मी पॅन ठेवून दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तेल कसं कमी जास्त खाता त्यानुसार तेल घाला. सो इथं मी तेल घालणार. आता पॅन माझा गरम झाला आहे. पॅन म्हणजे कढई, सॉरी. कढई आता गरम झाली तर आम्ही तेल घालायला लागले मी. तेल कसं कमी जास्त घाला तुमच्या ह्याच्यानुसार. सो इथे तेल घालून झालंय माझं. तेल पण गरम झालंय. सो आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार. थोडं कमी वाटत होतं आणि ॲड केलं. शेवटी भाजी जरासं चमचमीत, मस्त अशी झणझणीत चमचमीत करूया. भोगीची भाजी भाकरी बरोबर खायला बाजरीच्या. सो त्यामुळं जरासं तेल जास्त घातलं मी. आणि मोठ्या साईजचा 1 कांदा कट करून घेतला होता मी. सो तो घातला आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा. सॉफ्ट होईपर्यंत छान कांदा परतून घेऊया. इथे बघा कांदा छान असा परतला गेलाय, सॉफ्ट झालाय, जरा पिंकिश पण झालाय पूर्ण. तर त्याच्यानंतर आपण जे वाटण केलंय ते घालायचं. ह्या वाटणमध्ये आलं, लसूण आणि खोबरं, ओलं खोबरं घातलंय आणि थोडेसे तीळ घातलेत आणि थोडंसं भाजलेले शेंगदाणे थोडेसेच घातलेत, जास्त नाही. आपल्या मुठीत बसेल तेवढे अर्धी मूठ धरा, तेवढेच घातलेत, थोडेसेच भाजलेले शेंगदाणे घातले त्याच्यामध्ये आणि जिरे घातलेत. सो एवढंच आहे त्या मसाल्यामध्ये आणि कोथिंबीर. आता मसाला पण छान आपला भाजून घ्यायचा आहे. हा ओला मसाला तुम्ही अशा प्रकारे करून बघा. ही भाजी भोगीची 100% छान होणार आणि 100% तुम्हाला आवडेल. नक्की बघा, सॉरी नक्की करा, ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ती. आणि माझी पण भाजी कशी वाटते तुम्हाला सांगा. सो इथे बघा छान असा मी 1-2 मिनटं मसाला परतून घेतला तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घालाले. मसाला छान असा भाजला गेला की आपली भाजी छान होते. कधी पण मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजायचा आणि कोरडे मसाला घातल्यानंतर पण आणि तेल सुटेपर्यंत भाजायचा मसाला कधी पण. आणि मग त्याला टेस्ट खूप छान येते, कारण की त्याचा पूर्ण कच्चापणा गेला की आपोआप टेस्ट छान होते. सो इथं टोमॅटो पण मी घातले होते. टोमॅटो पण छान परतलेत आणि आणखीन थोडंसं त्याला पाणी घातल्यानंतर त्याच्यात पण सॉफ्ट होऊन जातील. आता ह्याच्यात मी पहिल्यांदा कोरडे मसाले घालते. कोरड्या मसाल्यामध्ये काय हळद थोडी घालायची, पाव चमचा हळद घातले आणि काश्मीरी लाल तिखट 1-2 चमचे घातलेत. कलर छान येतो त्यानं, जास्त तिखट नसते ती. आणि मीठ घाला चवीनुसार. मीठ कसं अंदाजाने घाला, कारण हे नैवेद्याला दाखवायचं. नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही चाकून बघितलं तरी चालेल, कमी जास्त असेल तर. सो इथे मी अंदाजाने घातले मीठ. अंदाजाने पण परफेक्ट पडतं, प्रत्येकाला सवय असते. सो इथं गरम मसाला थोडा घातला 1 चमचा आणि छान असं मिक्स करूया. आता ह्याच्यात घरचं लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे चटणी आपली घरी जी आपण बनवतो जे तिखट असते, सो ती पण घालायची आहे माझी अजून. घरची आपण चटणी घालूया. तिखट घालताना तुम्ही कसं खाता, कमी जास्त त्यानुसार घाला. सो आमच्या तिखट खातात त्यामुळे मी जरा जास्तच घालते. तर मसाल्याच्या भांड्यातलंच थोडं मी पाणी घातलं याच्यात आणि छान आता कोरडा मसाला मिक्स करून घेऊया सगळीकडं, जेणेकरून सगळं मसाला ते सगळं मिक्स झालं पाहिजे.
बघू शकता. आता हा मसाला आणि तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा. त्याच्यावरती प्लेट ठेवायची बारीक गॅसवरती. 1 मिनिट छान असा मसाला शिजू द्यायचा, जेणेकरून त्याला तेल पूर्ण सुटेल आणि त्याचा कच्चापणा सगळा आणखीन जाईल. सो इथे प्लेट झाकते मी, 1 मिनिटानं दाखवते. इथे बघू शकता 1 मिनिट झालंय माझा. मध्ये एकदा मी हलवलं होतं प्लेट काढून. सो बघा पूर्ण मस्त अशी तरी सुटली. बघू शकताय तुम्ही. बघा ही तरी सुटली पूर्ण. तेल सुटेपर्यंत मसाला भाजला गेलाय, त्याचा कच्चापणा पूर्ण गेलाय आणि दिसायला पण किती मस्त दिसायला लागले. मसाला छान असा भाजला गेला की भाजी छानच होणार. सो मस्त असं भाजून घेतलंय मी. मसाला आता आपला रेडी आहे. आता आपण जे सगळ्या भाज्या आहेत भोगीच्या, त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन बटाटा पण ॲड करू शकता, मी जो केला नाही. आणि पापडी असते, पापडी म्हणजे ह्याची पापडी नाही, ती भाजीतलीच पापडी म्हणतात त्याला. ते आता इथं मी वांगी दाखवाले तुम्हाला. मी वांगी नंतर ॲड करणार आहे. सो हे शिजल्यानंतर, कारण की माझे मिस्टर वांगी खात नाहीत. आणि हे आता सगळं शिजवून त्यांना बाजूला काढून ठेवणार पातेल्यामध्ये. त्यानंतर मग वांगी घालणार. मग आणखीन थोडं, वांगी काय पटकन शिजून जातात, आणखी थोडं शिजवणार, कारण की आता घरी असं कोण खात नसतं तर लय अवघड असतं. त्यांना अजिबातच वांगी आवडत नाही. सो आता ह्याच्यात वांगी आम्ही बाकीची सगळी खातो. सो आता एवढंच मी घातलं आहे. बाकीचं वाटाणा, हरभरा आणि गाजर वगैरे सगळं घातलं आहे ह्याच्यात, वरणा. तर तो सगळा छान असा शिजवून घेणार ह्याच्यात पाणी घालून. आणि शिजल्यानंतर थोडं मिस्टरांना काढून ठेवते भाजी. आणि त्यानंतर मी वांग घालते आणि वांग घातल्यावर शिजवते. आणि मग तुम्हाला आता डायरेक्ट लास्टला दाखवते. शिजूसपर्यंत माझं दुसरं काम होईल, म्हणजे आमटी वगैरे बनवायचे, ती पण बनवून होईल. सो भाकरी काय मी केल्या नव्हत्या, आईनेच भाकरी केल्या होत्या, बाजरीच्या भाकरी तीळ लावून. आणि नैवेद्य वगैरे पण नंतर मग दाखवला. आणि मस्त असं देवाला ताट पण दिलं, म्हणजे शेजारी वगैरे देतात तसं. आणि मस्त असं झाली. तुमची कसं भोगीची झाली ते पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही भाजी कशा पद्धतीने करता ते पण मला एकदा सांगितलं तरी आवडेल मला. बरं बघा, भाजीला उकळी फुटली. डाळ उकळी फुटल्यानंतर बारीक गॅस करायचा आणि प्लेट झाकायची मस्त अशी. इथं तुम्हाला मीठ जर कमी जास्त वाटलं तर इथं ॲड करू शकता. सो बारीक गॅसवरती मस्त शिजू द्यावा. त्यानंतर तुम्हाला दाखवते ते शिजते. तर पण बघा इथं मस्त अशी शेंगदाण्याचं कूट घालून मेथीची भाजी मी तयार करून घेतली होती. आणि त्यानंतर इथं मी भात तयार करून घेतला, त्याला काय राळ्याचा भात काहीतरी म्हणतात, तो घातलेला. तर असे थोडेसे वाटाणे घालून. त्यानंतर बघा लास्टला दाखवते. इथं बघा भाजी माझी तयार आहे. कशी वाटते सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भोगीच्या भाजीचा नक्की मला कमेंट करून सांगा. मिस्टरांना काढून इथं वांगे ॲड केले होते. त्यानंतर तुम्हाला दाखवते. आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हायचं बटन दाबा आणि चॅनलला सपोर्ट करा. बाय. कशी वाटली माझी भाजी नक्की मला कमेंट करून सांगा. मस्त चमचमीत होते. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि मला सांगा. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा. बाय. धन्यवाद.